आपल्या मानकर आदर्श विद्यालयामध्ये आयोजित कळमेश्वर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले तालुक्याचे शिक्षणाधिकारी, उपस्थित असलेल्या आपल्या या महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल मॅडम प्रियाताई मानकर, आपल्या गावातील लोकप्रिय सरपंच वासनिकताई, उपस्थित असलेले सर्व विविध विद्यालयातून आलेले सर्व शिक्षक वृंद, मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित असलेले सर्व आमचे विद्यार्थी, वैज्ञानिक, सर्वांचं मी इथे आज मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय उत्साहामध्ये कालपासून आपण सर्वांनी मिळून हे वैज्ञानिक प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी कार्य केलं. प्रियताईंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ग्रामीण भागाचे जरी विद्यार्थी आपल्या या कळमेश्वर तालुक्यामध्ये वास्तव्यास असतात तरी देखील अतिशय खऱ्या अर्थाने या युगामध्ये संयुक्तिक असतील असे सर्व वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल हे त्या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले. या प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जे आपले विद्यार्थी या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत त्यांचं विशेष अभिनंदन. नक्कीच आपल्या या देशामध्ये सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत संकल्पना ही आपण यशस्वीरित्या समोर नेण्याचे प्रयत्न करतो. 2047 मध्ये जेव्हा आपल्या देशाला 100 वर्ष स्वतंत्र होतील तेव्हा आपण डेव्हलपिंग नेशन नाही, डेव्हलप नेशन झालो पाहिजे, विकसित राष्ट्र झालो पाहिजे. ह्या त्यांच्या संकल्पनेच्या नुसार खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत देश हा आत्मनिर्भर व्हावा यासाठी विविध वैज्ञानिकांना कामी लावण्याचं काम हे नक्कीच देशाच्या पंतप्रधानांनी केलं आहे. अजूनही आपण 75 वर्षापेक्षा जास्ती झालं तरी पुष्कळशा मूलभूत गरजांमध्ये देखील आत्मनिर्भर नाही. या वर्षीच्या आपण सर्वजण ग्रामीण भागातले आहोत, शेतकरी कुटुंबातले आहोत. आपल्याला अनुभवाला मिळालं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये खताचा तुटवडा, DAP असेल, युरिया असेल, याला आपल्याला सामोरे जावं लागतं. त्याच्या माहितीमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये खत हे परदेशातून आपल्या देशामध्ये येतात आणि ते खताची आत्मनिर्भरता व्हावी यासाठी मोदीजींनी प्रयत्न केले. त्याचाच भाग म्हणून सावनेर सारख्या ठिकाणी या मध्य भारतातला सर्वात मोठा खत निर्मितीचा कारखाना 10,000 कोटी रुपयाचा हा त्या निमित्ताने आपण उभं करण्याचा विचार करू शकतो. एवढंच नव्हे तर संरक्षण क्षेत्रामध्ये आपण सर्वजण लहानपणापासून आता जे इथे मोठे लोक आहेत त्यांनी ऐकलं असेल की बोफर्सच्या बंदुका आल्या, कुठून आल्या तर स्वीडन वरून आल्या. विमानं आले, कुठून आले तर रशियातून आले. अशा विविध गोष्टी ज्याच्या भरोशावर आपल्या देशाचं संरक्षण होतं त्यामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आज संपूर्ण देशभर मोहीम सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नक्की चालू झालेली आहे. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्याला अनुसरून 3 डिफेन्स कॉरिडॉर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला, डिफेन्स मिनिस्ट्रीला प्रस्तावित केले आहे. आणि त्याच्यापैकी एक डिफेन्स कॉरिडॉर हा आपल्या या सावनेर कळमेश्वर भागामध्ये व्हावा यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्यासाठी 6,000 हेक्टर जमिनीवर डिफेन्स, न्यूक्लिअर आणि एरोस्पेस हब व्हावं, कॉरिडॉर डिफेन्सचा त्या निमित्ताने व्हावा ज्याच्या माध्यमातून आपल्या देशातील संरक्षण यंत्रणेला आत्मनिर्भर करणारे विविध उद्योग हे तिथे आणण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न. हे तुम्हाला लहान मुलांना याच्याकरता सांगतोय की येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुम्हाला तुमचं करिअर हे निवडायचं आणि करिअर निवडत असताना आपण कोणते कोर्सेस घेतले पाहिजे, कोणत्या महाविद्यालयामध्ये कोणत्या कोर्सेस साठी प्रयत्न केले पाहिजे. नाही तर सगळेजण इंजिनियर बनून राहिले तर इंजिनियरच बनून राहिले, सगळेजण त्या निमित्ताने सायन्सलाच गेले, सगळेजण कॉमर्सलाच गेले. अशी परिस्थिती न राहता जे स्किल आपल्या भोवताल होणाऱ्या विकासामध्ये आपल्याकडून त्या उद्योगांना अपेक्षित आहे त्या अनुसरून जर आपण शिक्षण घेतलं, आपलं करिअरचा मार्ग निवडला तर नक्कीच आपलं आयुष्य हे यशस्वी होऊ शकतं. त्यासाठी देखील या प्रकारच्या सायन्स एक्झिबिशनचा नक्कीच फायदा होत आहे. आपण पाहिलं की अतिशय चांगले नाविन्यपूर्ण प्रयोग हे आपल्या विद्यार्थ्यांनी इथे कालच्या दिवशी दाखवले. त्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या
जे लोक आपले इथे मध्ये ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांचे प्रयोग मी देखील त्या निमित्ताने पाहणार आहे आणि या संपूर्ण याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये समोर जात असताना आपल्या कळमेश्वर तालुक्याला औद्योगिकरणाकडे नेत असताना अजून देखील एक मोलाची जी प्रोजेक्टची आपल्याला भेट मिळाली आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडून ती म्हणजे कोल गॅसिफिकेशनचा प्रकल्प हा लिंग्याजवळ 70,000 कोटी रुपयाचा आहे. आपण पहिले ऐकत होतो पुष्कळशा वरोड्यावरून पुष्कळशा आपल्या गावांमधून गॅसची पाईपलाईन गेलच्या माध्यमातून गॅसची पाईपलाईन पण हा गॅस येतो समुद्राच्या काठी मोठमोठ्या बोटींनी हा गॅस परदेशातून नॅचरल वायू हा त्यानिमित्ताने नैसर्गिक वायू तिथून काढून आपल्या देशाच्या समुद्री तटावर येतो तो पाईपलाईनच्या माध्यमातून आता आपल्या या कळमेश्वर साधू खावनेर तालुक्यातून जाणार आहे ज्याच्यावर आपण खत निर्मिती करण्याचा विचार करतो. पण आपल्या ह्या संपूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाच्या खाणी उपलब्ध आहेत. ह्या कोळशापासून गॅसिफिकेशन करून त्याचा गॅस निर्माण करण्याचा देशातला पहिला प्लांट हा अडाणीच्या माध्यमातून लिंग्या गावाला MOU देखील राज्य सरकारकडून त्यानिमित्ताने साईन झाला आहे आणि ह्या गॅसच्या आधारित कित्येक हजारो लाखो कोटी रुपयांचे औद्योगिकरणाची सुरुवात ही संपूर्ण विदर्भात होऊ शकते आणि त्याचा देखील त्या म्हणजे आत्मनिर्भर भारत परदेशात जो गॅस आपल्याला परदेशातून आणायला लागायचा तो आता आपल्या ह्या भागामध्ये असलेल्या कोळशावरून कोल गॅसिफिकेशन प्लांटच्या माध्यमातून होऊ शकतो आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये देखील आत्मनिर्भरतेकडे आपण सायन्सच्या मदतीने जातोय आणि आता ह्या संपूर्ण कोल गॅसिफिकेशनचा पहिला प्लांट हा देखील आपल्या या तालुक्यामध्ये आल्यावर नक्कीच तुम्हा सर्वांना विविध क्षेत्रामध्ये याच्या संदर्भामध्ये रोजगार निर्मितीचे जे साधन निर्माण होणार आहे त्याच्यासाठी देखील आम्ही एक आराखडा करतोय. मुलांनी कोणते कोर्सेस घ्यावे काय करावं. आज आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये धुमाकूळ होता बिबट्याचा. नागपूर सारख्या शहरामध्ये 3 बिबटे घुसले. आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्रास आहे रोही डुकराचा आहे का नाही. तर रोही डुकर आपल्या गावाच्या शिवारात घुसले किंवा बिबट्या किंवा हे आपल्या गावाच्या शहराच्या शिवारात घुसले त्याची आपण सायन्सच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आगाऊ माहिती आपल्याला कशी मिळू शकेल ह्या दृष्टीने आता फॉरेस्ट विभागाने प्रयत्न चालू केले आहे. जसे की प्रियाताईंनी सांगितलं की महिलांच्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिपची निर्मिती व्हावी त्या पद्धतीच्या चिप्स त्या पद्धतीचे बेल्ट्स हे वाघाच्या आणि बिबट्याच्या कॉलरवर जर लावले तर ते समजा आपल्याकडे येणार असतील तर आपल्या मोबाईल मध्ये पहिलेच त्या निमित्ताने माहिती होईल आणि जीवित हानी असेल किंवा रोही डुकराच्या पायी आपलं जे शेतामधला माल फस्त करण्याचे त्याच्यामधून हजारो रुपयाचं नुकसान जे शेतकऱ्यांचं होऊ शकतं. सोलर फेन्सिंगचा विषय असेल किंवा झटका मशीन सारखा लहानसा प्रयोग असेल जुगाड टेक्नॉलॉजी मध्ये देखील आपला देश काही मागे नाही आहे. अशा पद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या सर्व नवीन पिढीमध्ये घडावा यासाठी या प्रकारचे सायन्स एक्झिबिशन हे नक्कीच अतिशय यशस्वी होत आहेत. तुमच्या सर्वांमधून फक्त नोकरीच नाही आता आपण ज्यांना माल्यार्पण केलं APJ अब्दुल कलाम हे देखील तामिळनाडूच्या एका लहानशा गावात ग्रामीण भागातून समोर आलेलं एक वैज्ञानिक त्या निमित्ताने आणि त्यांनी न्यूक्लिअर मध्ये असेल एरोस्पेस मध्ये असेल केलेली कामगिरी आपल्याला माहिती आहे आणि देशाचा पहिला व्यक्ती राष्ट्रपती म्हणून होण्याचा मान एका वैज्ञानिकाला मिळू शकतो. आज मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा जर कोण्या एका क्षेत्रामध्ये असेल तर तो वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आहे. म्हणून वैज्ञानिक बनवण्याच्या दृष्टीने देखील हे एक्झिबिशन कामी येतात. वैज्ञानिकांना देखील अतिशय चांगलं करिअर आपल्या देशामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून इनोव्हेशनच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून नक्कीच आहे आणि त्या अनुषंगाने देखील आपल्या येणाऱ्या करिअर मध्ये आपले ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी विद्यार्थिनी हे वैज्ञानिक होण्याच्या दृष्टीने देखील विचार करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ते करणं ह्या सारख्या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण जे आपण याच्या प्रकारचे एक्झिबिशनच्या माध्यमातून करतोय त्याच्यातून नक्कीच निर्माण होईल अशी अपेक्षा आजच्या दिवशी करतो. अतिशय चांगलं असं कार्य
रमेशजी मानकर यांनी सुरू केलेल्या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये कित्येक असे लोक असतील जे ह्या शाळांमधून शिकून मोठे झाले, आपल्या आयुष्याला अतिशय यशस्वीरित्या करतायत. म्हणून त्यांच्या वतीने हे कार्य शिक्षणाचं अतिशय महत्वाचं जे होत आहे त्यांचं देखील मानकर कुटुंबाचं मनपूर्वक इथे मी अभिनंदन करतो. पंचायत समितीच्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांपासून सर्व गट लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जे आमचे पारितोषिक विजेते आहे नक्कीच त्यांच्या आदर्श घेऊन बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील पुढच्या वेळेस अतिशय जास्ती संयुक्तिक असं वैज्ञानिक मॉडेल इथे प्रस्तुत करावं, त्याच्या माध्यमातून तुम्हाला देखील पुढच्या वर्षीचा पुरस्कार हा मिळू शकतो. गरज आहे की जे काही आपण करतो ते जास्ती डेडिकेशननी करावं, जास्ती तन्मयतेने करावं, जास्ती सिन्सिअरली करावं आणि फक्त मोबाईल मध्ये राहून रील पाहू नका. पण चांगलं असं कार्य हे तुम्ही त्याच्यातून मोबाईल मधूनही शिकू शकता. त्या अनुषंगाने युट्यूबचा वापर करा, ज्याच्या माध्यमातून चांगला वैज्ञानिक दृष्टिकोन हा तुमच्या सर्वांच्या डोक्यामधून प्रकाशाच्या माध्यमातून उजेड पाडेल एवढीच अपेक्षा आजच्या दिवशी करतो. सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत मी आपली रजा घेतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.